आंबेडकरांसंदर्भातली प्रकाश आंबेडकर यांच्यावर आज एंजिओप्लास्टी करण्यात येणार आहे। तर प्रकाश आंबेडकरांवर काल एंजिओग्राफी झाली होती। आंबेडकरांच्या हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये लहान ब्लॉकेजेस आढळले आहेत आणि त्यामुळे मेडिकल बुलेटिनमधून त्यांना या उपचार करण्यात येतात। पुणे हॉस्पिटलमध्ये प्रकाश आंबेडकरांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे। प्रकाश आंबेडकरांची प्रकृती सध्या स्थिर असून वैद्यकीय तज्ञांच्या टीमकडून योग्य त्यांची काळजी घेतली जात असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल, प्रकाश आंबेडकरांची प्रकृती सध्या कशी आहे? आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर काल एंजिओप्लास्टी पार पडलेली आहे। काल सकाळी छातीत दुःख लागल्यामुळे त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि तातडीने डॉक्टरांनी त्यांच्यावर एंजिओप्लास्टीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हृदयाच्या उजव्या बाजूच्या एका ठिकाणी एक लहान ब्लॉकेज आढळल्यामुळे डॉक्टरांनी आज त्यांची एंजिओग्राफी करण्याचं ठरवलेलं आहे। दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती अतिशय स्थिर असून वैद्यकीय तज्ञ असतील, डॉक्टर असतील, त्यांच्याकडनं योग्य ती काळजी जी आहे ती देखील घेतली जाते आणि काल जी पार पडलेली एंजिओग्राफी आहे त्याचा अहवाल जो आहे तो देखील आज सकाळी 10 वाजता प्राप्त होणार आहे। कुटुंबियांकडनं वारंवार गोपनीयता बाळगावी विनंती अशी जी आहे ती करण्यात येते। त्यामुळे आज एंजिओप्लास्टी केल्यानंतर जे मेडिकल बुलेटिन येईल त्याच्यातनं काय अपडेट येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। अक्षय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय रक्तवाहिनीमध्ये गाठ असल्यामुळे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत।